इस्लामाबाद शांतता चर्चा नेमकी का फिसकटली? वन किंगमेकरवर त्याची ही इन्साइड स्टोरी. तारीख 11 एप्रिल 2026. स्थळ इस्लामाबाद, पाकिस्तान. सेरेना हॉटेल. अमेरिकेचं नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स, स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर. इराणचं नेतृत्व संसदेचे सभापती मोहम्मद बगेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची. मध्यस्थ कोण? तर पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ. 21 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने JD व्हॅन्स इस्लामाबाद सोडून अमेरिकेकडे रवाना झाले. याला 1979 नंतरची सर्वात मोठी राजनैतिक संधी मानली जात होती, पण ती सध्या तरी वाया गेली आहे. नेमकं काय घडलं, काय बिघडलं या 21 तासांच्या मॅरेथॉन बैठकांमध्ये? अण्वस्त्र कार्यक्रमावर अंतिम हमी. अमेरिकेची भूमिका. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स यांनी स्पष्ट केलं की इराणने अण्वस्त्र तयार न करण्याची आणि तशी क्षमता विकसित न करण्याची लेखी व स्पष्ट हमी द्यावी, ही अमेरिकेची प्रमुख अट होती. पेच इराणने ही मागणी अवास्तव असल्याचं सांगून फेटाळली. 2. गोठवलेली मालमत्ता. इराणची मागणी. इराणने अमेरिकेने जप्त केलेली अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता त्वरित मुक्त करण्याची मागणी केली. अमेरिकेची भूमिका. अमेरिका या मालमत्तेचा वापर युद्धासाठी होऊ शकतो या भीतीने ती मुक्त करण्यास तयार नव्हती. हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि मिसाईल नियंत्रण. तणावाचं केंद्र. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण कोणाचं असावं आणि इराणने तेथून आपले माईन्स हटवावेत अशी अमेरिकेची स्पष्ट अट होती. अडचण: इराणने आपल्या सागरी क्षेत्रावर कोणत्याही अटी मान्य करण्यास नकार दिला. लेबनॉन आणि इस्रायल संघर्ष. तथ्य: इराणने लेबनॉनमधील युद्ध थांबवण्यासाठी आणि इस्रायलच्या कारवायांवर मर्यादा घालण्यासाठी अमेरिकेने दबाव आणावा अशी मागणी केली होती. अमेरिकेचं उत्तर: JD व्हॅन्स यांनी स्पष्ट केलं की इस्रायलची सुरक्षा आणि लेबनॉनमधील कारवाई हा या चर्चेचा भाग असूच शकत नाही. फेथ विरुद्ध अविश्वास. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की करार झाला काय किंवा नाही झाला काय, अमेरिकेला काहीही फरक पडत नाही. अमेरिका आधीच जिंकली आहे. त्यांच्या या विधानामुळे चर्चेतील वातावरण तणावाचं झालं. इराणचा आरोप. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आरोप केला की अमेरिकेच्या अवाजवी मागण्यांमुळेच प्रगती होऊ शकली नाही. थोडक्यात काय, तर युद्धबंदी घोषित करून अमेरिका इराणने चर्चेचा जो फार्स रचला होता तो पूर्णतः फेल केला. यात सर्वात मोठी नामुष्की आली ती मांडवली बादशाह म्हणून घेणाऱ्या पाकिस्तानवर. कारण मध्यस्थाची उदारमतवादी भूमिका घेऊन स्वतःचीच पाठ थोपटून घेणारे पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ आणि त्यांचे खरे बॉस असीम मुनीर हे बेगानी शादी में दिवाने झालेले अब्दुल्ला पार तोंडावर आपटलेत हे नाकारून चालणार नाही.